राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आणि उमेदवार प्रचाराला जोमाने लागलेत। राज्यातील गेल्या 5 वर्षातील राजकारण पाहता राजकारण टोकाला पोहोचल्याचं दिसतं आणि यातून पराकोटीचा द्वेष वाढल्याचं दिसून येतं। राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये असा प्रकार जास्त दिसतो आणि त्यामध्ये बीड जिल्हा अग्रस्थानी आहे। मराठा आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा व ओबीसी समाजात दरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं। बीड जिल्हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। बीड जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। या सगळ्याच मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। बीड जिल्ह्यातल्या या 6 विधानसभा मतदारसंघात कशा लढती होणार आहेत या संदर्भात आपण या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आता संपूर्ण 288 मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच बीड जिल्ह्याचं खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचं स्थान आहे, कारण राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष प्रभाव असणारे नेते या जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये आहेत। हा जिल्हा मराठवाड्यात येत असून इथले राजकीय समीकरण अनेकदा राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकते। आता बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांमधील राजकीय स्थिती काय सांगते याबाबत थोडक्यात पाहूयात। बीड विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत। त्यांनी 2019ला या मतदारसंघात विजय मिळवत शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांचा 1984 मतांनी पराभव केला होता। या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना 99,934 मतं मिळाली होती, तर जयदत्त क्षीरसागर यांना 97,950 एवढी मतं मिळाली होती। 2019च्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं व शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षही फुटला। अनेक आमदार अजित पवारांबरोबर गेले, मात्र संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं। या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून योगेश क्षीरसागर, महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, तर दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी व अपक्ष उमेदवार ज्योती मेटे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढत होण्याची शक्यता आहे। गेवराई विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार आहेत। गेल्या 2019च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या विजयसिंह पंडित यांचा 6,792 मतांनी पराभव केला होता। या निवडणुकीत लक्ष्मण पवार यांना 99,625 मतं मिळाली होती, तर विजयसिंह पंडित यांना 92,833 एवढी मतं मिळाली होती। काही दिवसांपूर्वी लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते। मी पक्षावर नाराज नाही, परंतु धनंजय मुंडे यांच्याबद्दल सांगूनही कारवाई झाली नाही, म्हणून हताश होत मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय, असं लक्ष्मण पवार म्हणाले होते। त्यामुळे महायुतीकडून या जागेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विधानसभा निवडणूक जाहीर होताच लक्ष्मण पवार यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला व या मेळाव्यात लक्ष्मण पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची घोषणा केली। त्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे। महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित, महाविकास आघाडीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे बदामराव पंडित, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार लक्ष्मण पवार, तर मनसेकडून मयुरी म्हस्के, तर वंचितकडून प्रियंका खेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे आता गेवराई विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे या मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। त्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील प्रमुख मतदारसंघांपैकी एक मानला जातो। परळी विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत। 2019ची निवडणूक ही या मतदारसंघातली प्रतिष्ठेची निवडणूक ठरली होती, कारण 2 टर्म या मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या पंकजा मुंडे यांचा त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांनी तब्बल
30,701 मतांनी पराभव केला होता। या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना 1,22,114 तर पंकजा मुंडे यांना 91,413 मतं मिळाली होती। गेल्या लोकसभेत पराभव झाल्याने पक्षाने पंकजा मुंडे यांना विधानसभेवर घेतले। तसंच परळी विधानसभा मतदारसंघ गेल्या 40 वर्षापासून भाजपच्या ताब्यात होता। मात्र राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर महायुतीत हा मतदारसंघ भाजपच्या ऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आला। महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे, महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेसाहेब देशमुख यांना हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना असल्यामुळे काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंदडा विद्यमान आमदार आहेत। यावेळी पुन्हा एकदा भाजपकडून नमिता यांना या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठे यांचा 32,909 मतांनी पराभव केला होता। या निवडणुकीत नमिता मुंदडा यांना 1,23,433 मतं मिळाली तर पृथ्वीराज साठे यांना 90,524 मतं मिळाली। महायुतीतून भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा तर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पृथ्वीराज साठे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या निवडणुकीत देखील नमिता मुंदडा आणि पृथ्वीराज साठे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। परंतु राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आता केजचे मतदार यंदा कोणाला संधी देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। माजलगाव विधानसभा मतदारसंघात चौरंगी अशी लढत पाहायला मिळणार आहे। महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके, महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मोहन जगताप तर अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांच्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रमेश आडसकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंके यांनी भाजपच्या रमेश आडसकर यांचा 12,890 मतांनी पराभव केला होता। या निवडणुकीत प्रकाश सोळंके यांना 1,11,566 मतं मिळाली तर रमेश आडसकर यांना 98,676 एवढी मतं मिळाली होती। या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत। त्यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे। या मतदारसंघात देखील माजलगाव सारखी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे तर भाजपनेही सुरेश धस यांना उमेदवारी दिल्यामुळे या मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे। भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे तर महाविकास आघाडीतून शरदचंद्र पवार पक्षाचे मेहबूब शेख निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात बाळासाहेब आजबे यांनी भाजपच्या भीमराव धोंडे यांचा 25,825 मतांनी पराभव केला होता। या निवडणुकीत बाळासाहेब आजबे यांना 1,26,756 तर भीमराव धोंडे यांना 1,0931 मतं मिळाली होती। या निवडणुकीत देखील बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे आमने सामने असल्यामुळे या मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे। या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी प्रामुख्याने आष्टी, केज हे 2 मतदारसंघ सोडले तर इतर बीड, गेवराई, परळी आणि माजलगाव मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे। तर काही ठिकाणी मनसे आणि वंचितसह इतर पक्षही रिंगणात आहेत। त्यामुळे या मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात दिसून आला। या पार्श्वभूमीवर आता बीड जिल्ह्यातील या 6 मतदारसंघात काय घडामोडी घडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरतंय। याबाबत तुम्हाला काय वाटतं? बीड जिल्ह्यात महाविकास आघाडी जिंकणार की महायुती बाजी मारणार ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।